नमस्कार. मी वैभव संतोष राजाराम मुळीक. हे पाहू शकता तुम्ही, राजपत इन्फ्रा कंपनी ही जी पोर्ट चारी क्रमांक 3 आहे, या 3च्या साईडचा हा रोड पूर्ण वापरत आहेत. गेली 18 महिने झालं हे 2024 ऑगस्ट महिन्यापासून हा रोड वापरत आहेत आणि या जागेचं अजून भूसंपादन झालेलं नाही आहे, तरीसुद्धा ते त्याच्यावरती सरकारी हक्क दाखवत आहेत आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये अशा प्रकारे रोड पाडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे. त्यांनी ॲग्रीमेंट केलेले आहे शेतकऱ्यांना, परंतु अजून शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही. फक्त आश्वासन देत आहेत राजपत इन्फ्रा कंपनी. हे पाहू शकता तुम्ही, पाणी मारून त्यांचे रोलर वगैरे, डंपर वगैरे, बाकीचे JCP वगैरे किंवा बाकीचे पोकलँड वगैरे सर्व इथून ह्या रोडवरनं जातात आणि ह्या जागा ह्या वैयक्तिक आहेत आणि ज्यावेळेस क्रॉस होत असताना ते शेतामध्ये पूर्ण घालत आहेत आणि त्रास देत आहेत. याच्या तक्रारी तहसीलदार किंवा सगळीकडे केल्या, परंतु त्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. कारण की ही राजपत इन्फ्रा ही कंपनी अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या मामाची मुलाची म्हणजे जगदीश कदम यांची आहे. त्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे. जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केला होता, परंतु जेजुरी पोलीस स्टेशनचे API दीपक वाघचौरे यांनी दांडगावशाहीपणा करून त्या जागेसाठी अडवत होते, आमच्या जे त्रास देत होते, जे शेतकरी आडवे येत होते त्यांना धमक्या दिल्या गेल्या, त्यांना त्रास दिला गेला, त्यांच्यावरती खोटीनाटी कंप्लेंट करून त्यांना समज दिल्या गेल्या. अशा गोष्टी ह्या घडत आहेत फक्त राजपत इन्फ्रा कंपनीचे मोठे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नातेसंबंध असल्यामुळे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेले आहे. धन्यवाद.